नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकारणाचं घमासान सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा घमासान सुरू झालेलं आहे. पूर्वीचे जे सहकारी होते हे आता एकमेकांवर पुन्हा एकदा चिखलफेक करू लागलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचा नुकताच मेळावा झाला. हा मेळावा कर्जत येथे झाला. या मेळाव्यामध्ये अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री शरद पवार यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात हल्लाबोल केला. अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांनीच आपल्याला जायला लागलं. त्याच्यानंतर ज्या काही भेटी झाल्या या भेटी देखील पूर्वनियोजित होत्या. ज्यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मंत्र्यांनी आणि आमदारांनी भेटी घेतल्या शरद पवारांच्या, त्या देखील शरद पवार यांनीच घडवून आणल्या होत्या. आणि मग आपल्याला वारंवार गाफील का ठेवलं जातं असा आरोप यावेळेस श्री अजितदादा पवार यांनी केला. काही सवाल अजितदादांनी केलेले आहेत. अनिल देशमुख हे आपल्याबरोबर यायला तयार होते, मात्र भारतीय जनता पार्टीने त्यांच्या मंत्रिपदाला विरोध केला. त्यांना मंत्रिपद मिळत नाही हे बघितल्यानंतर अनिल देशमुख आले नाहीत असा गौप्यस्फोट देखील त्यांनी यावेळी केला आहे. बघूया अजितदादा पवार कर्जतच्या या आपल्या भाषणामध्ये नेमकं काय बोलले आहेत, ज्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. अजितदादा पवार यांचे मुद्दे आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. अनिल देशमुख पण माझ्याबरोबरच होते. ह्या सगळ्या मीटिंगला ते हजर होते. त्यांनी सांगितलेलं होतं की मला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं पाहिजे. भाजपने सांगितलं की तुमच्या मंत्रिमंडळाची यादी ज्यावेळेस गेली तर ते म्हणले की आम्हाला मधी आम्ही यांच्याबद्दल सभागृहात आणि बरीच ॲलिगेशन केलेली आहे आणि लगेच मंत्रिमंडळात आम्ही त्यांना घेतोय तर आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होईल, त्याच्यामुळे त्यांना घेता येणार नाही. आता त्यांनी तसं सांगितल्यावर त्यांचं नाव कमी झालं. त्यांचं नाव कमी झालं की ते म्हणले मला मंत्री नाही तर मी तुमच्यावर नाही. हे स्पष्ट आहे, काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या या प्रचंड मोठ्या अशा हल्लाबोल नंतर साहजिकच महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय भूकंप झाला असं म्हणता येईल. आणि शरद पवार यांच्या भूमिकेवर अजितदादा पवार यांनी भला मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केलं. अजितदादा पवार यांच्या या आरोपांनंतर साहजिकच पुढे आले ते राष्ट्रवादीचे आमदार श्री जितेंद्र आव्हाड. जितेंद्र आव्हाड यांनी थेट अजितदादांनाच अंगावर घेतलं. आजपर्यंत आम्ही कधीही काही बोलत नव्हतो, मात्र आता थेट शरद पवारांवर जर का शरसंधान होत असेल तर गप्प बसून कसं चालेल अशी भूमिका घेत श्री जितेंद्र आव्हाड माध्यमांच्या समोर आले. बापाची चप्पल यायला लागली म्हणजे अक्कल येते अशातला भाग नाही असं थेट आव्हानच त्यांनी अजितदादांना दिलं. अजितदादांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा असं आव्हान यावेळेस श्री जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादा पवार यांना दिलं. अजितदादा पवार यांच्या विरोधात श्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील चांगलेच आरोप प्रत्यारोप केलेले आहेत. बघूया आव्हाड साहेब या पत्रकार परिषदेमध्ये नेमके काय बोललेले आहेत. म्हणजे अजित पवारांनी शरद पवारांवर बोलावं हे तर म्हणजे कलियुग. तुमचा जो निर्माता आहे त्यांनी तयार केलेली शेती तुमच्या हातात फक्त कापायला दिली आहे. तो बारामती मतदारसंघ निर्माण कोणी केला? शरद पवारांनी. आणि तो तुम्हाला असा ऐकता हातात आणून दिला. अरे कमीत कमी एवढं तर मर्यादा बाळगा की शरद पवारांवर बोलणार नाही. चांगले चांगले नेते आजपर्यंत मर्यादा बाळगून आहेत की शरद पवारांवर बोलायचं नाही. ज्यांनी तुम्हाला घडवलं एक लक्षात ठेवा, मूर्तीकडे बघितल्यावर मूर्तिकार लक्षात ठेवतात. आज कोणी व्हॅटिकन चर्च मध्ये गेले आणि वरचं पेंटिंग बघितलं पण पहिल्यांदा नाव निघतं मिकेलांजेलो ज्यांनी ते करून ठेवलंय. किंवा तुम्ही कोणीही झाला तर तुमचा निर्माता शरद पवार साहेब आहेत. ते कधीही महाराष्ट्राने जग विसरणार नाही. किंवा असं लहान कोणाच्या तरी कानाला लागून कोणाचं तरी ऐकून शरद पवारांवरती आरोप करणे इतके अजित पवार मोठे झालेले नाही. तुम्ही काय शरद पवारांना घाबरवलं जात आहे काय की आम्हाला खूप माहिती आहे, आम्हाला खूप माहिती आहे, आम्हाला खूप माहिती आहे. बस कराय बालिश राजकारण. जे बघितलं ना ऐश्वर्य
ज्या खुर्च्या त्या कोणामुळे बघितल्या? बापाची चप्पल पायात आली म्हणून माणूस बाप होत नाही. फक्त पाय वाढलेला असतो, अक्कल वाढत नसते. हे जर तुम्ही सांगून असाल की शरद पवारांच्या खूप गोष्टी आम्हाला माहिती आहेत आणि त्या आम्ही हळूहळू बाहेर काढणार आहे, खुशाल काढा. हे असली आव्हानात्मक भाषा देऊ करू नका. शरद पवारांनी अनेक आव्हानं बघितले, अनेक आव्हान. तर हे होते जितेंद्र आव्हाड. थेट त्यांनी अजितदादा पवार यांना अंगावर घेतलं आणि महाराष्ट्रातला हा राजकीय संघर्ष आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पुढे जाणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी अशा पद्धतीने अजितदादा पवार, धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर साहजिकच राष्ट्रवादीचे ठाण्यातले प्रवक्ते श्री आनंद परांजपे पुढे आले आणि त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना 3 प्रश्न विचारले. यातला सगळ्यात पहिला प्रश्न जो अत्यंत महत्त्वाचा आहे तो होता सूरज परमार केसमध्ये ज्यावेळेस नजीब मुल्ला आणि जगदाळे यांना अटक झाली त्यानंतर जितेंद्र आव्हाड हे कुठे कुठे जाऊन त्यांनी माथा टेकला असा सवाल यावेळेस श्री आनंद परांजपे यांनी केला आहे. त्याच पद्धतीने अनंत करबुसेचं प्रकरण देखील आता आनंद परांजपे यांनी बाहेर काढलं आहे. जितेंद्र आव्हाड यांचे तत्कालीन अंगरक्षक असलेल्या वैभव कदम यांनी आत्महत्या का केली असा सवाल देखील श्री आनंद परांजपे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना केला आहे. बघूया आनंद परांजपे यांची पत्रकार परिषद थोडक्यात. राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब असतील, धनंजयजी मुंडे असतील यांच्यावर केले. मला 3च प्रश्न त्यांना विचारायचे की ज्या वेळेला सूरज परमारनी आत्महत्या केली आणि नजीब मुल्ला आणि हनुमान जगदाळे त्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते, गटनेते होते, यांना अरेस्ट झाल्यानंतर आपण कुठल्या कुठल्या दरवाजावर डोकं टेकवायला गेलात की मला वाचवा? त्यावेळेचे जॉईंट पोलीस कमिशनर सत्यनारायण लक्ष्मीनारायण हे होते. त्यामुळे आपण देखील आत्मपरीक्षण करावं. परमारमध्ये काय घडलं? योग्य वेळेला नजीब मुल्ला आणि हनुमान जगदाळे बोलतीलच, पण त्यावेळेला काय घडलं, कसं घडलं, आपण कुठे कुठे डोकं टेकवून आलात ही सगळी माहिती आम्हाला देखील आहे पदाधिकाऱ्यांना. त्यानंतर करमुसे, आपण एका जबाबदारीच्या पदावर होतात, आपण कॅबिनेट मंत्री होतात. मी स्वतः आपल्याला विनंती केली होती की अशा काही प्रकारचं ऍक्शन आपण घेऊ नका. मला तो दिवस चांगला आठवतो. 5 एप्रिल 2020 रात्री 8:30 वाजता मी त्यांच्या निवासस्थानी नाथ बंगल्यावरून निघालो आणि मी सांगितलं, त्याला विनंती केली की साहेब असं काही करू नका, पण आपला स्थायी भाव आहे, आपल्या बाजूला जे खुसमस्करे असतात, आपल्या कानामध्ये जे बोलतात, आपण नको ते त्यावेळेला केलं. अमानुष अशी मारहाण करमुसेला केली. त्यानंतर मी स्वतः पत्र आपण मला द्यायला सांगितलं की तत्कालीन पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना तक्रार कर त्याच्या विरुद्ध, आणि 2 महिन्यानंतर ती तक्रार मागे घ्यायला मला लावली. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. आपलं घर आणि आपल्या किचनला अधिकाधिक सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण करणारं आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे. संपर्क 9987334344. ब्लेज डिझाईन स्टुडिओ, मोहन मिल कंपाऊंड नियर नेक्सा मारुती सुझुकी शोरूम, आर मॉल, घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट. नक्की संपर्क साधा. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे. शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे. मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल,
राम मारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. कॉल 02225425555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. लक्षवेध या संस्थेच्या वतीने ठाणे शहरातील टिपटॉप प्लाझा येथे सध्या बिझनेस जत्रा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अनेक बिझनेसमन या ठिकाणी या जत्रेमध्ये सहभागी झाले आहे. या माध्यमातून उद्योजकता वाढावी या दृष्टिकोनातून लक्षवेध या संस्थेच्या वतीने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. काल आमदार प्रताप सरनाईक, शिवसेनेचे प्रवक्ते श्री नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक आदींच्या उपस्थितीमध्ये बिझनेस जत्राला सुरुवात झाली आहे. अगदी पहिल्या दिवशीपासूनच ठाणेकरांनी या बिझनेस जत्राला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री रोजगार योजना, पंतप्रधान विश्वकर्मा योजना यशस्वी करण्यासाठी खाजगी उद्योग क्षेत्राने पुढे यायला हवं असं आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. शासन उद्योजकांवर अन्याय होऊ देत नाही. खाजगी उद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी शासनाच्या धोरणांवर विश्वास ठेवून शासनासोबत यावं आणि मुख्यमंत्री रोजगार योजना, पंतप्रधान विश्वकर्मा योजना यासारख्या योजनांना यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. लक्षवेध आयोजित टिपटॉप प्लाझा या ठिकाणच्या बिझनेस जत्रा 2023 या कार्यक्रमाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. यावेळेस आमदार प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी महापौर श्री नरेश म्हस्के, ॲडव्होकेट संदीप केकाने, अरुण सिंह, निनाद जयवंत, निलेश सांबरे, गणेश दरेकर, अतुल राजोळी, डॉक्टर अतुल राठोड आदी उपस्थित होते. लक्षवेधच्या वतीने बिझनेस जत्रा 2023 हा उद्योजकतेसाठीचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र लघुउद्योजकांचा हा सोहळा आहे. अनेक स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध असल्याची माहिती देखील यावेळेस देण्यात आली. यावेळेस बोलताना उद्योगमंत्र्यांनी नवउद्योजक घडवून त्यांना बळ देण्याचं धोरण शासन अतिशय गांभीर्याने राबवत आहे. महाराष्ट्राने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत गेल्या वर्षात 5016 उद्योजक तयार केले आहेत आणि आता गेल्या 9 महिन्यात 13,256 नव उद्योजक उभे राहिले आहेत अशी माहिती देखील देण्यात आली आहे. उद्योग जत्रासारखा उपक्रम या ठाण्यामध्ये जो सुरू आहे तो महाराष्ट्रासाठी उपयुक्त आहे. आमच्या विभागामार्फत MSMEच्या या योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतात. ते या बिझनेस जत्राच्या माध्यमातून ही संस्था पोहोचवते. म्हणजे शासनाला ही संस्था मदत करते. मला जे त्यांनी सांगितलं की 2 दिवसामध्ये हजारो लोक या जत्रेला भेट देतात. पण अनेक जत्रा आपण ज्या बघितलेल्या आहेत त्या काही उत्सवाच्या जत्रा असतात, काही देवळाच्या ठिकाणच्या जत्रा असतात. परंतु ही उद्योगाची अभिनव जत्रा ही संकल्पना घेऊन ही संस्था पुढे आलेली आहे. त्याबद्दल शासनाच्या वतीनं मनपूर्वक मी त्यांना धन्यवाद देतो. नाही, मराठी मुलगा किंवा मराठी तरुण हा व्यवसायाकडे वळत नाही. ही प्रथाच म्हणून नष्ट करायची आपल्याला. ही प्रथा जी प्रचलित आहे का हे काय कोणतं मोठं समीकरण नव्हतं. ही प्रथाच आपल्याला नष्ट करायची समोर आणि त्याच्यासाठीच हा प्रयत्न आहे. लोकांना व्यावसायिक संधी, इकडे वेगवेगळ्या मान्यवरांच्या कॉन्फरन्स, त्यांचे मार्गदर्शन हे सगळं याद्वारे आपण 2 दिवसात कव्हर करतोय. बिझनेस जत्राचं हे 3रं पर्व आहे. ठाण्याच्या टिपटॉप प्लाझाला होतंय 1 आणि 2 डिसेंबर आणि मी खरंच खूप आनंदित आहे. आमचे सगळे सहकारी खूप खुश आहेत कारण आम्ही गेले 4 महिने ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत होतो, ज्याच्यासाठी तयारी करत होतो, आज तो क्षण आला. नुकतंच इनॉग्रेशन सेरेमनी पार पडला ज्यामध्ये आपले माननीय उद्योग मंत्री उदय सामंत साहेब आले होते आणि त्यांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलं. ऑलरेडी पहिला दिवस अजून अर्धा सुद्धा झालेला नाहीये आणि आतापर्यंत 2500 पेक्षा जास्त लोकांनी ऑलरेडी उपस्थिती लावलेली आहे. बिझनेस जत्रेच्या सगळ्या आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो की ठाण्यामध्ये टिपटॉप प्लाझाच्या या
हॉलमध्ये त्यांनी या जत्रेचं आयोजन केलं. गेल्या 4-5 वर्षापासून आयोजकांशी माझा संबंध आलेला आहे. अनेक मराठी उद्योजक त्यांनी घडवलेले आहे. प्रामुख्याने गणेश दरेकर व त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो की मराठी उद्योजक घडवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात आणि एक मंच, एक व्यासपीठ मिळतो. मोठमोठे क्रेडाई असू द्या किंवा MCHI असू द्या किंवा मेरटको असू द्या, ह्या डेव्हलपरच्या असोसिएशन आहे, ते सुद्धा अनेक एक्झिबिशन भरवत असतात. परंतु हे छोटे छोटे जे उद्योजक आहेत, त्या उद्योजकांना एक वेगळे व्यासपीठ मिळावं, त्यांना मार्गदर्शन मिळावं, यासाठी सेमिनार भरवण्याचं काम सुद्धा ही सगळी मंडळी करत असतात. बिझनेस क्षेत्राचा आज हा कार्यक्रम टिपटॉप प्लाझा मध्ये होत आहे. माननीय उदय सामंत साहेब यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि उद्योजकांना राज्य शासनाच्या माध्यमाने काय मदत भेटते याची दिशा दाखवण्याचं काम या जत्रेच्या माध्यमाने होत आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या उद्योगांना थेट कन्झ्युमर बरोबर, कारण या इकडे 2 प्लॅटफॉर्म आहेत, बिझनेस टू बिझनेस आणि बिझनेस टू कन्झ्युमर. सुंदर उपक्रम या ठिकाणी सुरू आहे. मराठी तरुणांनी उद्योगधंद्यात पडावं हा फक्त उपदेश न देता मराठी तरुण एकत्र येऊन खऱ्या अर्थाने मराठी तरुणांना उद्योगधंद्यामध्ये पुढे आणण्याकरता ते प्रयत्न करतात आणि त्याकरता दरवर्षी अशा पद्धतीने एक जत्रा या ठिकाणी भरवत उपक्रम लक्षवेधी संस्थेने हाती घेतलेला आहे. महाराष्ट्रातील आपले उद्योजकही झाले पाहिजेत आणि एकमेकाला जे पूरक असतात त्या गोष्टी पूरक उद्योग असल्याने एकमेकाला मदतीसाठी एक हात देता येतो आणि अशा कार्यक्रमातून अनेक मराठी उद्योजकांना प्रेरणा घेता येतील आणि नवीन उद्योजक तयार होते. नक्कीच उद्योगधंद्यावरती मी तेच सांगितलं की जेव्हा आपण उद्योगधंदा करू, आपल्याला जर आपल्या देशावरती प्रेम असेल, राज्यावरती प्रेम असेल, तर जेव्हा उद्योगधंदा करू मोठ्या प्रमाणात आपण इन्कम स्त्रोत राहील, तेव्हा आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो. शिवसेनेचे विभाग प्रमुख श्री किरण नागती यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. श्री किरण नागती यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेनेचे विभाग प्रमुख श्री किरण नागती यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. श्री किरण नागती हे चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. एक दिग्दर्शक, स्वामी समर्थांचे कट्टर भक्त, कट्टर शिवसैनिक, अभिनय कट्ट्याचे संस्थापक, नौपाडा रक्षक सारख्या एका अभिनव योजनेचे संस्थापक, We.R.For.You आणि आदित्य प्रतिष्ठानचे संचालक अशा अनेक भूमिकांमधनं श्री किरण नागती हे सातत्याने लोकांसमोर येत आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी आधार वाटावा अशा प्रकारचं कार्य त्यांच्या हातून घडलं आहे. अभिनय कट्ट्याच्या माध्यमातून अनेक कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम श्री किरण नागती यांनी केलं आहे. कोरोना काळामध्ये We.R.For.You संस्थेच्या माध्यमातून अनेकांना त्यांनी आधार मिळवून दिला. अनेकांना जीव वाचवण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. श्री किरण नागती यांच्या वाढदिवसानिमित्त काल विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, त्याचप्रमाणे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक भास्कर पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी आशुतोष म्हस्के, जगदीश थोरात, सचिन भोसले, बाळा गवस, पवन कदम, हेमंत पवार, सुधीर कोकाटे, नारायण पवार, रमेश सांगळे, विलास जोशी आदी मान्यवरांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नौपाडा रक्षक या फेसबुक पेजचं ओपनिंग काल करण्यात आलं. दैनिक कोकण सकाळ गेली 38 वर्ष ठाणे, मुंबई आणि कोकणात प्रसिद्ध होणारं आघाडीचं दैनिक. मुंबई, ठाणे आणि कोकणाच्या प्रश्नांना, त्याचप्रमाणे राज्याच्या बातम्यांना प्रभावीपणे प्रसिद्धी देणारं एक आघाडीचं दैनिक कोकण सकाळ आपल्या दुकानाची, व्यवसायाची, कंपनीची, मालाची जाहिरात करण्यासाठीचं उत्तम माध्यम दैनिक कोकण सकाळ. संपादक राजाराम गोपाळराव माने. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात.
यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आपल्याला आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.